नमस्कार ॲक्युपंक्चरिस्ट मित्रांनो, ॲक्युप्रेशरिस्ट आणि आपण सर्व ग्रामीण भागामध्ये प्रचंड काम करणारे वैद्य आहेत. काही ॲक्युपंक्चर थेरपिस्ट आहेत, ॲक्युप्रेशर थेरपिस्ट आहेत. काही कपिंग करतायत नुसतं. काही लोकं मसाज करतायत. ठीक आहे, पण आपण सगळे आता ॲक्युपंक्चर काउन्सिलमध्ये आपण एकत्र आलेलो आहोत. तर आता छोटं-मोठं असं कोणी नाही आहे. तर आपण सगळ्यांनी एकत्र काम करायचं आहे. मी तर MBBS होऊन सुद्धा मला गर्व ह्याचा आहे की ॲक्युपंक्चर ही किती प्रभावी उपचारशैली आहे. तर आपल्याला ॲक्युप्रेशरला खूप पुढे न्यायचं आहे. तर आत्ता आपल्याला सगळ्याला एकत्र काम करण्यासाठी CAE ही एक संधी मिळाली आहे. CAEच्या निमित्ताने आपण एकत्र येणार, आपली युनिटी वाढणार, आपलं बळ वाढणार, त्याचा परिणाम आपल्या प्रॅक्टिसवर, आपल्या कर्तृत्वावर होणार. तर आपलं बळ वाढवण्यासाठी CAEला जास्त संख्येने यायला पाहिजे. 5 बोटं एकत्र आली तर ती ताकद वाढणार आहे. प्रत्येक एलिमेंट एकत्र आला पाहिजे. जल, पृथ्वी म्हणजे वूड, पृथ्वी म्हणजे अर्थ, असे सगळे एकत्र आले पाहिजेत. हे की नाही? जल, पृथ्वी, अग्नी, फायर, असे वूड आणि मेटल, हे सगळे पाची एकत्र येतील तेव्हा मजा येईल की नाही? तर आपल्याला हे पाची मेटल, पाची पंचमहाभूतांना, 5 एलिमेंट्सला एकत्र आणण्यासाठी CAE संधी मिळाली आहे. तर आपण एकत्र यायचं आहे, CAEचा लाभ घ्यायचा आहे. नुसतं पॉईंट्सचा विचार नका करू, पण पॉईंट्स पूर्ण करणं फार गरजेचं आहे. पॉईंट्स पूर्ण न करणं, मी MBBS असल्यावर मला माहीत पडतं आहे की आमचं रजिस्ट्रेशन जाईल, मला घरी बसावं लागेल. तुम्हाला तर कमी पॉईंट्स आहेत, मला तर 30 पॉईंट पूर्ण करायचे आहेत 2027 पर्यंत MBBSचे. आणि शिवाय हे दरवर्षीचे 6 पॉईंट. मागच्या वर्षीचे मी ॲक्युपंक्चरचे 2 केलेले नव्हते, तर यावर्षी मला 8 पॉईंट पूर्ण करायचे आहेत. तर त्याचा नका टेन्शन घेऊ, ते तर आपोआपच होतील. पण त्यानिमित्ताने तुम्ही भेटणार एकमेकांना, त्यानिमित्ताने आपली युनिटी वाढणार, त्यानिमित्ताने काउन्सिल स्ट्रॉंग होणार, आपल्या फायद्याचेही आपल्याला त्यात घटना घडणार आणि आपण एकत्र आल्याशिवाय आपली किंमत आपल्याला कळणार नाही आणि इतर प्रॅक्टिशनर्समध्ये आपलं वजन वाढणार नाही. तेव्हा ॲक्युपंक्चरिस्ट मित्रांनो, लवकर लवकर ठरवा, एकमेकांना जवळ घ्या आणि दूरपर्यंत CAE घेत राहा. नांदेड असू दे, कुठे शेगाव झालं, सगळीकडे CAE घ्या. म्हणजे त्या निमित्ताने तिथल्या जवळचे जेव्हा एकदा तरी येतील तेव्हा ते पुढच्या CAE अटेंड करतील. आणि CAE जास्तीत जास्त इंटरेस्टिंग, जास्तीत जास्त प्रॅक्टिकल देण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे, ज्याद्वारे ज्यांनी कधी आयुष्यात काही प्रॅक्टिकल नीडलिंग, कपिंग, मॉक सबक्शन हे सगळं काही केलेलं नाही आहे, ते सगळं करायला लागतील आणि त्यांचा कॉन्फिडन्स वाढेल. आणि शिवाय प्रॅक्टिकल आमच्या आयुष्यातल्या काही चुका, आमच्या एक्सपिरियन्समधल्या काही घटना ते कळतात. त्यातून त्या चुका होणार नाहीत आणि ॲक्युपंक्चर बदनाम होणार नाही, याची पण आपल्याला त्या निमित्ताने शिकायला भेटतं आहे. त्यामुळं CAEची संधी अजिबात सोडू नका. चला आपण भेटूयात नांदेडला 14 तारखेला, 14 सप्टेंबरला, 21ला भेटूयात नागपूरला. पण वारंवार भेटल्याशिवाय आणि एकमेकांशी आपण संपर्क केल्याशिवाय आपल्याला काहीच उपयोग होणार नाही. थोडाफार खर्च होऊ द्या, एखादा दिवस प्लीज तेवढ्यासाठी द्या. एक दिवस गेला ना प्रॅक्टिसमधला काही फरक पडत नाही. आम्ही तर एवढ्या लांबून 2-2 दिवस घालून येतोय प्रवासाचे पण. तर तुम्हाला काय तिथे 1 दिवस द्यायला काय प्रॉब्लेम आहे? तर प्लीज या. आणि नम्रतेने मी सांगतोय, मला प्रत्यक्षात तुम्हाला भेटायला खूप आनंद आहे. तुमच्या शंका ऐकून घ्यायला, तुमच्या शंका सोडवायला खूप आनंद आहे आम्हाला सगळ्यांना. त्यामुळं नॉलेज ही, ज्ञान ही वाटण्याची गोष्ट आहे आणि वाटल्यावर वाढतं हे नक्की आहे. आणि आम्ही अजून शिकतोय, आम्हाला पण सगळं येते असं नाही. त्यामुळे काही वाईट वाटून घेऊ नका, स्वतःला कमी लेखू नका. प्लीज CAEला या आणि जास्त संख्येने या.